विराट मोर्चा निघतो उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये, काय सांगाल? जनभावना इतकी आक्रोश होतोय आज सरकारला मला सांगायचंय, मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा काढतोय आणि लाखो लोक त्याच्यामध्ये जमतायत आणि तरी सुद्धा तुम्हाला महाझाल्यासारखं केलं महाराष्ट्र सरकारनं, तर ही संपूर्ण अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या सर्व जाती हा माज उचलवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं सरकारला माझं सांगणं आहे की आपण कोणा विश्वासात न घेता जो हा आणि जबरदस्तीनं सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, खोटा प्रचार करण्याऐवजी सुप्रीम कोर्टाने ते ऐच्छिक ठेवलेलं आहे. ज्या राज्याला उपवर्गीय करायचं असेल त्यानेच करावं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. असं असताना सुद्धा फडणवीस सरकार जबरदस्तीने करत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, एवढं मी इथे जाहीर करतो. जालन्यातून आज सरकारला काय इशारा देणार आहात? या जालन्यामधून आम्ही हेच सांगू इच्छितो की तुम्ही या सरकार महाझाल्यासारखं, म्हणजे देशातलं सरकार सुद्धा आणि इकडचं महाराष्ट्रातलं हे महाझाल्यासारखं चाललेलं आहे. त्याने लोकभावनेचा आदर करा आणि लोकांच्या एकंदरीत ज्या भावना आहेत त्यांचा आदर लोकशाहीमध्ये ठेवावाच लागतो. न पेक्षा याच्यातून पाय उतार व्हायला वेळ लागणार नाही, सत्तेवरून एवढं लक्षात ठेवा. साहेब, दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, तरी आंदोलन दाबण्याचा एक आंदोलक म्हणून आणि एक नेता म्हणून काय म्हणणं आहे तुमचं? माझं अत्यंत, मी त्या सर्व दिल्लीमध्ये असणाऱ्या जंतर मंतर मधल्या सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर आहे आणि मी ज्या पद्धतीने एक मुलगी सिरियस आहे, अनेक मुलं 17-18 वर्षाची हात आणि इतर म्हणजे मुलींना सुद्धा प्रचंड लागलेला आहे, तर त्याबद्दल मी या देशाच्या सरकारचा निषेध करतो की या पद्धतीने लोकशाहीमध्ये जर तुम्ही लोकांना वागवत असाल तर तुम्हाला लोकांनी बसवलं, त्यांना लोकांनी खाली करायला वेळ लागणार नाही. त्यामुळं आपल्याला मिळालेला सत्तेचा दुरुपयोग करू नका आणि लोकांची रास्त मागणी आहे असं माझं म्हणणं आहे की या इथे टीईटीचा पेपर फुटतो, या इथे नीटचा पेपर फुटतो, हे सर्व पेपर फुटण्यामागे जे जबाबदार मंत्री आहेत त्याने राजीनामा देणं अत्यंत गरजेचं आहे. अरे एकेकाळी रेल्वे मिनिस्टर या देशाचे लाल बहादूर शास्त्री होते, एक रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हा आदर्श इथे ठेवला पाहिजे, न पेक्षा खुर्चीवर चिटकून राहणे हे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे आणि जनता सहन करणार नाही. भाजप सरकारमध्ये आहे त्यांना आंदोलन मोडीत काढायचं असं म्हणायचं, सरकार प्रयत्न करते दडपशाहीचा, पण मला पूर्ण खात्री आहे की या देशातली आता तरुणाई जागलेली आहे आणि आता हे आंदोलन दडपण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. हे सत्ताधाऱ्यांना असं वाटत असेल तर ते त्यांची भूलचूक होईल, एवढं मी नक्की सांगतो. जय भीम, जय भीम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.